नमस्कार. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तांची हाक ऐकतात. जेव्हा माणसांचे सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी स्वतः पाठीशी उभे राहतात. आज आपण अशीच एक सत्य आणि साधी अनुभव कथा पाहणार आहोत, ज्यातून स्वामींनी एका गरीब भक्ताचे मोठे आर्थिक संकट कसे दूर केले हे समजेल. कोल्हापूरमध्ये गजानन नावाचे एक स्वामी भक्त राहत होते. ते एका लहान कारखान्यात काम करायचे. पगार खूप कमी होता, पण त्यातच ते आपल्या कुटुंबाचा गाडा उडवत असत. गजानन यांचा स्वामींवर अथांग विश्वास होता. रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नसे. एक दिवस अचानक तो कारखाना बंद पडला. गजानन यांची नोकरी गेली. घरात खाणारी 4 तोंडे होती आणि साठवलेले पैसेही संपत आले होते. महिना झाला, 2 महिने झाले, पण गजानन यांना कुठेच नोकरी मिळेना. घराचे भाडे थकले होते. किराणा दुकानदाराचे पैसे देणे बाकी होते. एक रात्री अन्न शिजवायला दाणाही शिल्लक नव्हता. गजानन खूप निराश झाले. ते स्वामींच्या फोटोसमोर बसले. त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी स्वामींना आळवले, "स्वामीराया, मी तुमची काय चूक केली? माझ्या मुलांना उपाशी ठेवू नका. मला मार्ग दाखवा." त्या रात्री गजानन भक्त पाणी पिऊन झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी गजानन यांच्या घराबाहेर सूटबुटातील गृहस्थ गाडीतून उतरले. त्यांनी गजानन यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. गजानन यांनी बाहेर येऊन पाहिले तर ते त्यांच्या जुन्या कारखान्यातील एक मोठ्या साहेबांची ओळखीची व्यक्ती होते. ते गृहस्थ म्हणाले, "गजानन पंत, मी एका नवीन कंपनीत मॅनेजर आहे. मला एका प्रामाणिक आणि अनुभवी माणसाची गरज आहे. तुमच्या जुन्या साहेबांनी तुमचे नाव सुचवले आणि सांगितले की तुम्ही खूप प्रामाणिक आहात. तुम्ही आजपासून आमच्याकडे कामावर येऊ शकता का? आणि हे घ्या तुमच्या पगाराचे ॲडव्हान्स पैसे." त्या गृहस्थांनी गजानन यांच्या हातावर थेट 10,000 रुपये ठेवले. प्रचिती गजानन यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांना समजले की काल रात्री देवापाशी मांडलेले घराणे स्वामींनी ऐकले होते. गजानन यांनी तत्काळ स्वामींच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन आभार मानले. भक्तांना स्वामी कधीही आपल्या भक्ताला उपाशी निजू देत नाहीत. फक्त संकट काळात डगमगून न जाता त्यांच्यावर अढळ विश्वास ठेवा, ते नक्की धावून येतात. जसे आपण स्वामी चरित्रामध्ये बघितले ते स्वामींनी एका गृहस्थाला उष्टपात्रावरील खायचं सांगितले होते आणि त्याची परिस्थिती दूर केली होती. तसाच हा अनुभव आहे. तुम्हालाही सर्वांना स्वामींची प्रचिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.